दररोज सकाळी नाश्त्याला काय करावं प्रश्न पडतो. मग आपण पोहे करतो, उपमा करतो, तर दररोज तेच तेच खाऊन कंटाळा येतो. मग एखाद्या दिवशी तुम्ही असा जिरा पराठा चहासोबत नक्की खाऊन बघा. नमस्कार, मी स्वाती. सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आजची आपली रेसिपी आहे मस्तपैकी जिरा पराठा आणि चहा. म्हणजे चहासोबत आपल्याला जिरा पराठा खायचा आहे. तर बघा, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी. त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि जिरं टाकून घेतलेलं आहे. मस्तपैकी छान मळून घ्यायचं. खूप घट्टही नाही मळायचं, खूप पातळही नाही मळायचं. आणि असा जिरा पराठा जर तुम्ही चहासोबत खाल्ला ना, तर मुलेही आवडीने खातील आणि खूप सुंदर लागतो. असा पराठा तुम्हाला पुढे मी दाखवणारच कशाप्रकारे आपण पराठा तयार करणार आहोत. तर बघू शकता, आता मी कणिक मळून घेत आहे आणि आपण जिरं टाकल्यामुळं आपल्याला हे 15 ते 20 मिनटं झाकून ठेवून द्यायचं आहे. म्हणजे जिरं छान असं मऊ होतं. मग आपण जे पीठ मळतो त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून बघा, आता गोडा असा मस्त मऊ करून घेत आहे मी. आणि एखाद्या वेळेस अशी तोंडाला चव येण्याकरता मस्तपैकी जर पोहे काही उपमा खाऊ नाही वाटला, तर मस्त असं जिरा पराठा आणि चहा तुम्ही नक्की खाऊन बघा. खूप सुंदर लागतो. मस्त सकाळचा नाश्ताही होतो. आता बघा, कणिक आपली आपण मळून ठेवलेली आहे, भिजवून ठेवली. तोपर्यंत इकडं आपण चहाची तयारी करूया. तर इथं बघा, मी पाणी टाकलेलं आहे. आपल्याला कितपत चहा बनवायची आहे, तर पाणी टाकलं, त्याच्यामध्ये गवती चहा टाकली, एक अख्खी वेलची मस्त टाकून घेतली आणि गवती चहा वेलची थोडीशी उकडली पाण्यामध्ये, तर मग त्याचा स्वाद मस्त येतो. त्यानंतर पावडर टाकली. पावडर पण छान अशी उकडल्यानंतर आता साखर टाकली. साखर, पावडर सगळं छान उकळू द्यायचं. म्हणजे मग पाण्यामध्ये जर गवती चहा, वेलची, चहा पावडर छान असं उकडलं, तर मग स्वाद पण छान येतो. आणि मग नंतर आता बघा, दूध टाकून घेतलेलं आहे. आता बारीक गॅसवर चहा मी उकळायला ठेवला. तोपर्यंत आपण इकडं आता पराठ्याची तयारी करूया. परत थोडंसं तेलाचा हात लावून बघा, गोडा आता मी चोडून घेत आहे, मळून घेत आहे उंडा. आणि आता असे आपल्याला कितपत बनवायचे लहान मोठे तसे गोळे तयार करून घ्यायचे. तर असे 4 ते 5 गोळे तयार झालेले आहे. आणि बघा, असं एक गोळा घेतला आणि पीठ लावून असं लाटून घ्यायचं आहे. थोडंसं मोठी चपाती करायची आहे. आणि मग त्यानंतर असं थोडंसं तेल लावायचं, थोडंसं मीठ लावायचं आणि थोडं पीठ टाकायचं त्याच्यावर. परत फोल्ड मारून बघा, असं पीठ टाकून तेल लावून असं त्रिकोणी आकाराचं बघा करून घ्यायचं आपल्याला. आणि असाच हा पराठा आपल्याला त्रिकोणीच लाटायचा आहे. इतके छान लेयर्स पण येतात, खायलाही मजा येते. आणि असा जिरा पराठा खायला चहासोबत तर अप्रतिम चवीचा लागतो. तर थोडीशी वेगळी रेसिपी कधीतरी खाऊ वाटतं, तर मुलंही आवडीने खातील. तर असं बघा, त्रिकोण आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. म्हणजे मुलांना बघतानाही छान वाटतं, खायलाही खूप छान असे लेयर्स पण येतात. आणि आता बघा, पराठा आपला लाटून झालेला आहे. तवा मी गॅसवर ठेवलेला आहे तापवायला. एका बाजूला चहा पण मस्त उकळत आहे बारीक गॅसवर. आता बघा, तवा तापलेला आहे आपला. मी तवा ठेवलेला आहे गॅसवर. आणि इकडे बघा, चहा पण मस्त उकळी आलेली आहे. चहाला पण मस्त असा वास सुटलेला आहे. गवती चहा, वेलची, तरी आलं मी वापरलं नाही, उन्हाळा आहे म्हणून जास्त आलं नाही वापरत. आता इथं तवा तपला, थोडंसं तेल टाकलं आणि पराठा बघा, जिरा पराठा असा टाकून घेतला. एक बाजू मस्त छान अशी भाजली गेली, परतून घेतला. आणि एखाद्या वेळेस असे मस्त टम्म फुगतात, एखाद्या वेळेस जिऱ्यामुळे नाही फुगत. तर तुम्ही बघू शकता, आता मस्त दोघं बाजू छान अशा परतवून घेतल्या. आणि आता थोडंसं तेल मी टाकून घेत आहे. जर तुम्हाला तुपाचा वापर करायचा, साजूक तुपाचा, तर खूप सुंदर लागतं. इथं मी तेलाचा वापर केलेला आहे. आणि छान असा बघा पराठा भाजून घ्यायचा. आणि चहा पण मस्त उकडत आहे आपला आणि पराठा पण तयार आहे बघा. तर या प्रकारे तुम्ही नक्की जिरा पराठा असा चहासोबत खाण्यासाठी नक्की मैत्रिणींनो बनवून बघा. तुम्ही नेहमी बनवाल आणि तुम्ही कशाप्रकारे बनवतात हेही मला सांगा. तर मुलांना तर चहा चपाती म्हटल्यावर खूपच आवडतं. तर असा जिरा पराठा दिल्यावर तर अजूनच मुलांना खूपच आवडेल. खायलाही टेस्टी लागतं आणि जिऱ्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते. आता बघा, एक पराठा आपला तयार झालेला आहे. तर दुसराही मी तुम्हाला बनवून दाखवत आहे. तर थोडीशी अशी मोठी चपाती अशी लाटून घ्यायची बघा, आणि पीठ लावून घ्यायचं. परत तेल लावलेलं आहे मी आणि थोडंसं पीठ टाकून घेतलेलं आहे. परत तेल लावलं, थोडं मीठ पण लावलेलं आहे. आता याच्यावर थोडंसं परत पीठ टाकायचं
आणि असं बघा त्रिकोणी आकाराचं करून घ्यायचं आणि परत असाच त्रिकोणी पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे आणि खूप छान लागतात हे पराठे। तर बघू शकता मस्त असा त्रिकोण आकार आला पाहिजे। तर एवढा परफेक्ट तर नाही आहेत, पण मग आपण प्रयत्न करायचा, तरी पण छान आलेला आहे बघा। तर असा त्रिकोणी पराठा लाटून होत आहे। तर तुम्ही नक्की मैत्रिणींनो बनवून बघा। आणि जर तुम्हाला असा जिरा पराठा जर तुम्हाला आवडला असेल माझी रेसिपी, जिरा पराठा आणि चहा असं ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की मैत्रिणींनो मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। तुम्हीही बनवून बघा आणि बघा मस्त असं दोघं बाजू शेकून होत आहे छान असं। तुम्हाला जर अजून कडक बनवायचं तर बनवू शकता। तुम्ही बघू शकता कशा मस्त लेयर सुटलेले आहे आणि खूप छान असं पटपट असं मी आता परतवून घेत आहे। तुम्ही तर साजूक तूप वापरलं तरी छान लागतं। तर बघा चहा पण मस्त गरमागरम चहा झालेला आहे आणि मस्त वेलची आणि गवती चहा आणि पराठे आपले तयार झालेले आहे। जिरा पराठा आणि मस्त गरमागरम चहा सकाळच्या नाश्त्यासाठी तयार आहे। तर मैत्रिणींनो जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मोठ्या मनाने एक लाईक करायला विसरू नका आणि हो शेअर पण करा। आणि जर तुम्ही अजून आपल्या सोनाज रेसिपी या चॅनलला रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या। श्री स्वामी समर्थ, रामकृष्ण हरी।